मसालेदार पदार्थ आपल्याला खायला आवडतात, पण बऱ्याचदा काय होतं खाल्ल्याच्या नंतर एकदम पोट असं हेवी झाल्यासारखं, जड झाल्यासारखं वाटतं. तर आज मस्त असं फ्लावर वाटाण्याची भाजी बनवणार आहोत, मसालेदार. पण मसाला थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे खाल्ल्याच्या नंतर एकदम हलका लाईट वाटेल. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी फ्लावर आणि वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर याचा मसाला तयार करून घ्यायचा. तर इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. कांद्याच्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत. 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि हे उकळत्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. त्याबरोबर एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे. कांदा आहे ना साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर एकदम ट्रान्सपरंट झालेलं दिसत आहे आणि टोमॅटोची साल देखील अशी सेपरेट झालेली दिसत आहे. एवढं आपल्याला हे पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद केलेला आहे. यातलं पाणी काढून घ्यायचे आहे आणि टोमॅटोची जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची आहे. तर हा मसाला गरम आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूया. कढईमध्ये इथे 2 चमचे तेल गरम केलेले आहे. जिऱ्याची फोडणी घातलेली आहे आणि त्यामध्ये धुवून ठेवलेले वाटाणा आणि फ्लावर टाकलेले आहे. थोडंसं पाणी असतं, तेल उडतं, त्याच्यामुळे लगेच झाकण ठेवायचं आहे आणि हे शिजत आहे तोपर्यंत मसाला आपला थंड झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला काय अजून साहित्य ॲड करायचं आहे. तर कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. टोमॅटोची सगळी साल काढलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे आणि हिरवी मिरचीचे 2 तुकडे करून टाकलेले. आणखी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे इथं भिजवलेले 8 ते 10 काजू टाकलेले आहे आणि सगळं असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हाच आपला मसाला आहे ज्याने भाजी मसालेदार होईल आणि एकदम हलकी खाल्ल्यानंतरही आपल्याला वाटेल. आणि हा मसाला बनवायला देखील एकदम सोपा आहे. तर इथे हे फ्लावर आणि वाटाणा मध्ये असं हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे दोन्ही साहित्य एकत्र घालू शकता किंवा वेगवेगळं परतून घेऊ शकता. तर फ्लावर अशी ट्रान्सपरंट होतपर्यंत आपण परतून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. भाजीसाठी लागणारे मसाले काढून घेतलेले आहेत. पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा भाजीचा मसाला घेतले. त्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला किंवा पनीरचा जो मसाला असतो ना पनीर भाजीसाठी, तो जर वापरला तर ही भाजी चवीला खूप छान होते आणि चवीपुरतं मीठ देखील यात काढून घेतलेलं आहे. त्यानंतर जो ओला मसाला आहे तो देखील थंड झालेला आहे आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये इथं 2 चमचे तेल पुन्हा गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये हा वाटण केलेला जो मसाला आहे ना तो टाकलेला आहे. आता याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये जे सुके मसाले आहेत ना ते टाकायचं आहे. सुके मसाले टाकल्याच्या नंतर पुन्हा ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले देखील व्यवस्थित असे परतले जातात. झाकण ठेवून 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. भाजीची थिकनेस जो आहे ना, ग्रेव्ही जी आहे ना, थोडीशी घट्टसर अशीच ठेवायची आहे. त्याचा अंदाज घेऊन मी इथं पाणी टाकलेलं आहे. आता याला देखील चांगली अशी खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपण जे फ्लावर आणि वाटाणा परतून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट पुन्हा असे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय, थोडाफार कच्चेपणा जर राहिलेला असेल फ्लावर किंवा वाटाण्यामध्ये ते देखील व्यवस्थित शिजले जाईल. सगळ्या मसाले आणि भाज्यांची चव जी आहे ना मस्त अशी ह्या रस्स्यामध्ये उतरली जाते. तर दिसायला देखील ही भाजी एकदम मस्त दिसत आहे. खायचं म्हटलं तरी चपातीबरोबर, भाताबरोबर, रोटीबरोबर, पुरीबरोबर खाऊ शकता. चवीला खूप छान लागते आणि खाल्ल्याच्या नंतर एकदम हलकं काहीतरी खाल्ल्यासारखंच वाटेल. कारण मसालेदार जरी असलं तरी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.